तर मित्रांनो, हा ब्लॉग नाही आहे तर हा एक व्हिडिओ आहे. म्हणजे आपल्या गणपतीपुळेजवळ प्राचीन कोकण ही एक जागा आहे जिकडे आपल्या कोकणाच्या प्रत्येक परंपरेची, म्हणजे आपलं कोकण 500 वर्ष अगोदर कसं होतं, तर ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. ही गुहा हे काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, तर पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेमधून येताना सर्वांनी वाकून या. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व ते सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यांसारखे प्राणी इथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. त्या जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज फक्त प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळेल. पूर्वी सर्वसामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण देखील या पाखाडी प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत. गावातील गावखरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे अशी कामे कोणी, कधी व कुठे करायची याविषयीचे निर्णय गावखरी ते बसूनच घेत असत. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आमच्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघर नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतकं जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणे येणे आहे. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात, ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग देखील इतका समृद्ध होता. त्याला आमच्या भावी विश्वामध्ये देवत्वाचे स्थान आहे. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, सापनाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आम्ही आमच्या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित ठेवले वाघजाई. हा चव्हाडा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो. म्हणून शिमग्याचे विया गाराने घातले जाते व पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे विरगळ आहे वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. पूर्वी पोतराज लोक स्वतःला चापकाने मारत व असे खेते गावोगावात घेऊन जात असत. त्यालाच कडक लक्ष्मी असे म्हणतात. समाजाची लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. तरीही एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी लोक कुशलतेने होडी वल्लवतात व पहाटेच्या वेळा घरी येतात. नाभिक आहे. पूर्वी कोकणात 12 बलुतेदार ही पद्धत अस्तित्वात होती. नाभिक, सुतार, कासार, चर्मकार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्यांच्या बदली त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. इतक्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखीन थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहिती असते व नाभिकाला माहिती असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. ज्या अर्थी आज तुम्ही इथे आलात ही गोष्ट आमच्या नाभिकाला समजली, त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आता आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण खोताच्या घरी जाऊ मग गावात फेरफटका मारू. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असे. खोता गावचा प्रमुख असे.
गावातील न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोताची असत. खोताच्या घराची रचना पहा. खोत ज्या उंचावट्यावर बसले आहे त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत. ही समोर आहे ती पडवी आहे. गावातील सर्वसामान्य लोकांनी पडवीवर बसायचे. खोताच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोताच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर. खोताच्या मागे आहे माझघर म्हणजे पूर्वीचं बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणात उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा ती सतत या गॅपमधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचे वैशिष्ट्य आहे. कोकणी इथे लहान मुलगा दाखवला आहे पाटाच्या पाण्याने खेळताना. गवताचे घर व याच्या अपुऱ्या कपड्यावरती जाऊ नका. आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक हा होता. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे व 12 बलुतेदार खोत व राजा यांना धान्य पोहोचवण्याचे महत्वाचे काम हा करत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही इथे उभारलं आहे. ही जी पेटती चूल दिसते हिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ही सतत पेटती ठेवली जात असे, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हते. शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तर इथे 2 ते 3 निकारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवली जात असे. त्यातून जर तो विस्तव विजला तर घरात 2 गारकोटे ठेवले असत. ते एकमेकांवरती घासून हा विस्तव करावा लागतो. ही शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकवारी यांसारखी धान्य पिकवतो. ती या कणगीमध्ये ठेवून वरती तिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण ठेवून ती बाहेरून शेणा मातीने लिंपून घेतली जाते. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्षे सहज टिकून राहते. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवितात. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असत. म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. ही उचल आहे, हिचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवलेला आहे. हा कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळ्याच्या वेळी मातीचे मडके तयार करणे व दिवणार हा गावातील महत्वाचा घटक. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करत असे. त्याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य विया ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. वाणी आहे. चौल राजापूर गाभो या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरातूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तदंती वस्तू, हिरे, माणिकी, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्याबदली संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. कोकणातील 12 जे अधिक कौशल्यवान आहेत तिथे दाखवले आहेत. त्यापैकी हा सुतार. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरचे कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील. इथे दरविषयी दाखवला आहे अस्वलाचा खेळ करताना. इथे गारुड दाखवला आहे सापाचा खेळ करताना. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम हे सुताराचे असे, त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. उदाहरणार्थ कोयता, नागराची फाळ, कुऱ्हाड इत्यादी. हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसं खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असू. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे व तेली त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावरती दगड ठेवून स्वतः तेली यावर बसतो.
हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो, त्यामुळे आतील खोबरे रगडून ह्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोगडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केला जातो. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. हे तेल पुन्हा नवीन पाडायचे असेल तर पुन्हा हे सगळं क्रमवर जोडून नवीन तेल पाडलं जात असे. म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूंपासून वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करत असे. ही सूप आहे, ती फुलाची परडी आहे, ही रोळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभकार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया ह्या रोळीमध्ये पेटा दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभकार्य पार पडण्यापूर्वी हा जर दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमानांचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रोळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व गोष्टी मिळतात परंतु ही रोळी मिळत नाही. हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती समान नसते. म्हणजेच कोकणी माणसांची चविष्ट खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खात असू. तुम्ही कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असतात. त्याचे जातणीसारखं दिसतं, त्याला घिरड असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य धुवून निघते तर घिरटामध्ये भात घालून अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पत्र आहे, म्हणजे पूर्वीचं कोकणी कुकर. यामध्ये पाणी ठेवले जाते. या चालीवरती केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. हे झाकण लावून मोदक पत्र चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते. हे दोन्ही रॉड उलटसुलट फिरवले जातात, त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. तिच्या गोड पुरणपोळ्या बनविल्या जातात. हे शेवयाचे लाकडी यंत्र आहे. ते शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. तो शेवयाचा लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. बाजूला 2 चमचे आहे. टिफिन बॉक्स लॉक आहे. ही चहाची किटली आहे. ही दगडी उखळ आहे. पूर्वी यामध्ये भाताचे पोहे काढले जात असत. आपल्याकडे जो भात असतो तो रात्री भिजत घातला जातो. सकाळचं ते पाणी काढून पोह्याच्या कापरावर भाजला जातो व उकळीमध्ये मुसलीच्या साहाय्याने काढला जातो. त्याचे पोहे तयार होतात. म्हणजे पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगत राहिले. इथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार दाखवले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचं घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींचं लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. ज्याव्या मुलीचं लग्न होईल त्याव्या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना करून देत असे. त्या व्यतिरिक्त कोणताही मोबदला हा कासाराला मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत होता. पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपल्या कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करत होते. इथे काही झाडांचे प्रकार आहेत. वेलदोडा आहे, दालचिनी, तमालपत्र वगैरे तुम्ही पाहू शकता. इथे गरुड दाखवला आहे सापाची शिकार करताना. पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. ज्या ठिकाणी गावात उंचावर बारमाही पाणी वाहते त्या ठिकाणी गावात उंचावर धरण बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटाने पोचवले जाते. या पाण्यावर आमच्या नाळी व पोपीच्या बागा उन्हाळी भातशेती होत असे. उन्हाळी भातशेतीला भरपूर पाणी लागते. तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होते. म्हणजेच ग्राममध्ये त्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येत असे. गावातील मुले मासेमारी व अंघोळीसाठी येत असत. स्त्रिया पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी येत असत. तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत असत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होय. वरती खवले मांजर दाखवला आहे, किड्यामुंग्या खाणारा. हा चर्मकार आहे. चामड्यांच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करत असे. याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटरच्या अंतरावरती मालेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंड आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावात राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकरांचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. हे शंकरांना मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले.
गावाबाहेर एका चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकरांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता या चर्मकारात मशाल दाखवण्यास विनंती केली व चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभाव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व या चर्मकाराला दर्शन दिले आणि या चर्मकाराला सांगितले, इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम आजचा चर्मकाराचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असं देवस्थान आहे जिथे कुठेही जातीभेद केला जात नाही. तुम्ही श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्की पावेल. पुढे मार्लेश्वरांची प्रतिकृती तयार केली आहे. दर्शन घेऊन या, मग इथूनच आपल्याला वरती जायचंय. हा धनगर समाज आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. जेव्हा हे गावात जात असे तेव्हा यांच्या पायात चामड्याची वाहनं, हातात घुंगराची काठी व खांद्यावरती फाटकी घुंगड या वेशभूषा जात असे. असे असले तरी प्रत्येक धनगराकडे 100 ते 125 गायी, 5 ते 25 म्हशीचा मालक हा होता. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असे. यांची संपूर्ण विक्री करायची म्हटल्यास त्याची किंमत काही लाखांवरती जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणातील माणसांची राहणीमान साधी असल्यामुळे त्यांची राहणीमान सुद्धा साधीच होती. ही बकरीची गोटी आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. तिच्या आतील 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्याने केलेला मैला हा त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड असली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आत जाऊ शकत नाही. पूर्वी अशा प्रकारची मच्छी आणि प्रमुख बंदरे खिंडीच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारल्या जात असे. त्यावरून सुमारे 10 ते 12 किलोमीटर पर्यंतचा भूप्रदेश दिसतो. समोरील कवी केशवसुतांचे मालगुण गाव, निवेंडी गावचे हिरवेगार जंगल व गणपतीपुळ्यातला निळचा समुद्र दिसतो. पाऊस पडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे जायला देत नाहीये वरती. तिथे काही आपले दर्शनावतार आहेत. मुकुट घालून जर फोटो काढणार असाल तर काढू शकता. तिकडे विक्री केंद्र आहे. त्यानंतर तिथूनच पुढे लाचकोंड आहे, शंख प्रदर्शन. तिथे चेक केलं जाईल. फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये. गाईड वेगळे असतील. त्यानंतर तिथूनच खाली एक्झिट करायचंय. तर हा आपला कोकण मेवा. तर ही सर्व माहिती होती आपल्या प्राचीन कोकणाची. 500 वर्षापूर्वी कोकण आपलं कसं होतं ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमधनं तुम्हालासुद्धा भेटली, आम्हालासुद्धा भेटली. आता आपल्यात एक नॉन महाराष्ट्रीयन आहे प्रथम, तर आपण ह्याला विचारू की कशी होती माहिती, कशी? बहुत अच्छा लगा. तुझ्या शब्दात हिंदीमध्ये सांगितलंस तरी चालेल. बहुत अच्छा लगा. प्राचीन कोकण कैसा था, उसके रिलेटेड जो भी इंफॉर्मेशन थी बहुत अच्छी लगी. इतनी डिटेल्ड इंफॉर्मेशन, इतनी बारीकी से इंफॉर्मेशन को प्रेजेंट किया गया है. उसके ऊपर इंग्लिश में जो अगर आपको मराठी नहीं आती, आप थोड़े से मराठी में कच्चे हो, तो उसमें इंग्लिश में बोर्ड्स पे सबटाइटल्स है जो आपको समझ में आएंगे. और जिन्होंने एक्सप्लेन किया उनकी मराठी और द वे शी एक्सप्लेन वॉज रियली ब्यूटीफुल अँड रियली नाइस. तर ह्याच ब्युटिफुल नोटवरती हा व्हिडिओ मी इकडे एंड करतो. प्राचीन कोकणचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट, तुम्हाला माहीत असलेला अगोदरचा पार्ट. कुठे ना कुठे आपण पण छोट्या छोट्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत आपल्या पास्टमध्ये. म्हणजे जे तुम्ही पाहताय माझ्यापेक्षा मोठे आहात, माझे आई वडील, आजी आजोबांच्या वयाचे जर तुम्ही ही व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला माहितीच असेल ह्या सगळ्या माहिती. तर एवढंच या व्हिडिओसाठी मी ठेवतो. आणि प्राचीन कोकणची माहिती जर तुम्हाला आवडली असेल
तर अगेन लाईक करा, कमेंट करा आणि जेवढं होईल तेवढं आपली कोकणी परंपरा, आपल्या कोकणाचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोचवा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला व्हायरल करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.